वैद्यकीय कक्षावरून महायुतीचं आरोग्य बिघडलं. सहाय्यता कक्षावरून शिंदे फडणवीस आमने सामने. शिंदेंचा फडणवीसांवर कुरघोडीचा प्रयत्न. राज्यात नव सरकार येऊन 2.5 महिने उलटले, मात्र मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना शह देण्याची एकही संधी सोडत नाहीत असंच दिसतंय. आधी प्रति वॉर रूम तयार करून शिंदेंनी फडणवीसांना धक्का दिला होता. आता शिंदेंनी उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष उभारलाय. यामुळे मात्र महायुतीचं आरोग्य बिघडल्याची चर्चा रंगू लागली आहे. केवळ उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षच तयार करण्यात आला नसून आता मुख्यमंत्र्यांच्या CSR फंडावरच शिंदे गटानं दावा सांगितलाय. यावरून महायुतीत वादाला सुरुवात झाली आहे. वादाला कारण ठरलेली मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष म्हणजे काय पाहूया. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत व्यवस्थापन. तत्कालीन मुख्यमंत्री स्वतः या मुख्यमंत्री सहाय्यता निधीची देखरेख आणि नियंत्रण पाहतात. निधीतील रक्कम अपघातग्रस्त, आजारी, नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि गरजूंना मुख्यमंत्री वाटप करतात. गरजूंना 5 लाखांपर्यंत मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकार. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून अनेक गरजूंवर आजवर उपचार झाले. आजवर अनेक मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी गरजूंना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून दिल्याचे अनेक दाखलेही दिले जातात. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातील थेट जनतेशी संपर्क राहणाऱ्या सहाय्यता कक्षासारखाच प्रतिकक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उभारल्यामुळे वादाचा एक नवा अंक महायुतीत सुरू झालाय. वर्षभरामध्ये 2 कोटी रुपयाची मदत देणारा एक मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि 270 कोटीचा निधी देणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने सुद्धा पाहिलेला आहे. आरोग्य सेवेमध्ये काम करायची इच्छा एकनाथ शिंदे साहेबांची पहिल्यापासून राहत आलेली आहे. उपमुख्यमंत्री सहायता योजना जर सुरू करत असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी गरजू रुग्णांना मोठी मदत केली होती. आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 750 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले होते. तसंच गरजू रुग्णांना 270 कोटींची रेकॉर्ड ब्रेक मदत केली हे सर्व श्रुत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तयार केला तर त्याचा फायदाही सामान्यांनाच होणार आहे. मात्र जनतेचं आरोग्य सुधारताना महायुतीचं आरोग्य तर बिघडणार नाही ना, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी.